आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेटमध्ये आपल्या भारतीय संघाने आपल्या ज्या काही महिला खेळाडू होता त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली होती। अभिमानास्पद सर्व भारतीयांसाठी जरी गोष्ट असली तरी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची चालू घडामोडी आपण कन्सिडर करतो। लक्षात घ्या की आयसीसी महिला विश्वचषक जो भारताने जिंकलेला आहे त्याचा कालावधी आपण बघू शकतो इथे 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर। यजमान देशवर प्रश्न विचारू शकतात। यजमान देश मुख्य होता आपला भारत आणि काही काळासाठी श्रीलंकाने पण यजमानपद भूषवलं होतं। त्यानंतर संघांची संख्या इथे टोटल होती 8। त्यानंतर अंतिम सामन्यावर प्रश्न विचारू शकता आपल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये। 2 नोव्हेंबरला जो सामना झाला आपला त्याच स्थळ होतं आपलं अंतिम सामन्याचा डी.वाय. पाटील मुंबईचं जे स्टेडियम आहे तिथे। त्यानंतर निकाल सगळ्यांना माहिती की भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 रनांनी हरवलेलं आहे। त्यानंतर धावाची संख्या होती भारतीय महिलांनी केलेली क्रिकेट संघाच्या ती होती 298 वर 7 बाद आणि दक्षिण आफ्रिकेने फक्त तिथे 246 रन केले होते आणि आपला तिथे विजय झालो होतो। परिणाम सगळ्यात महत्वाचा की भारताने पूर्ण त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा महिला टीमने आपल्या हा एक दिवसीय क्रिकेट सामना विश्वचषक जिंकलेला आहे। इथे महत्वाचे पारितोषिकांवर आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारले गेले तर लक्षात घ्या इथे तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू होती तुमची दीप्ती शर्मा। त्यानंतर सर्वोत्तम फलंदाजचा मिळालाय तुम्हाला शेफाली वर्मा यांना। त्यानंतर सर्वोत्तम गोलंदाज या साऊथ आफ्रिकेच्या अयाबोंगा खाका यांना मिळाला होता आणि इमर्जिंग प्लेअर म्हणून बेस्ट इमर्जिंग प्लेअर म्हणून टिटा साधू इंडिया यांना तो किताब किंवा पुरस्कार मिळालेला आहे। महत्वाच्या नोंदी इथे बघू शकतात की आतापर्यंतच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध 339 धावा करणारा ह्या महिला संघाने खूप मोठी एक हायेस्ट रन चेस केलेले आहे। इथे ही एक महत्वाची बाब इथे नोंदवलेली आहे। त्यानंतर दीप्ती शर्मा ही पहिली अशी भारतीय महिला ठरली ज्यांना 2 पुरस्कार मिळाले। पहिला म्हणजे प्लेअर ऑफ द फायनल आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे त्यांना इथे पुरस्कार मिळाले होते। आणि भारत हा महिला विश्वचषक कप क्रिकेटमध्ये जिंकणारा हा 5वा देश आहे। ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज नंतर आपण हा 5वा नंबर आपल्याला इथे पटकावलेला आहे। तर अशाच प्रकारे चालू घडामोडीच्या महत्वाच्या न्यूज करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा।